मोलकरण इकडे आल्यापासून स्वतःला हिरोईन समजायला लागली. वेट, तुला आता एक लेसन शिकवावंच लागणार. आता कोण मारायला फोन करते, जाऊ दे बाबा. तेच दिशा, तिचं काय आता? दिशा मॅडम बोला, कशी सुरू आहे तुमची पिकनिक? पिकनिकला नाही आली मी, कामासाठी आली त्या बोरिंग विलेज मध्ये. ठीक आहे. ते नाही, ती हिरोईन काय म्हणते? मोलकरीण आहे ती. काय नाही, आणि इकडे आल्यापासून जरा जास्तच माज आहे. पण तिकडे ऑल गुड ना? का गो, काय झालं? सासू मॉम काही बोलल्या नाहीत का अजून? सासू मग बहिणी नाही काहीच. एक मिनिट, काय झालंय का सांग मला. म्हणजे मी पाठवलेले फोटोज अजून त्यांनी बघितलेच नाहीयेत. ए ऐक ना, कसले काय काय कसले फोटो, काय बोलतेस तू? काही नाही, ही तुमची नॉनसेन्स मोलकरीण इकडे आल्यापासून आदित्यच्या जरा जास्तच क्लोज राहते. मग त्याचे प्रूफ पाठवलेले मी सासू मॉमला. त्यांनी एकदा बघितले ना की मग मस्त मोठा बॉम्ब फुटेल. बॉम्ब फुटला की मला कळ. एनिवे, ठेवते आता मी फोन. तुला पण जायचं असेल ना, घरातली कामं असतील, मोलकरीण ड्युटी. ए तुझं तोंड बंद कर हा. आणि कसं आहे, दामिनी ना कधी शिक्षा भोगायला तयार नसते. मी इकडे अशी आरामात आहे, कळलं ना? काय चाललंय दामिनी? बॉम्ब फुटला वाटतं. वहिनी, पाहिलं तुम्ही? उघडले ना तुमचे डोळे? तू तुझी शिक्षा पूर्ण करत नाहीयेस असं कळलं. आता स्वतःच्या डोळ्यांनी बघितलं. वहिनी, त्याचं काय झालं ना, माझं ना डोकं खूप दुखत होतं वहिनी. डोकं नाही, माझी ना कंबर खूप डोकंच वाटतं. दामिनी, तुला घरी जायचंय का? नाही वहिनी, मी माझी शिक्षा पूर्ण करायला तयार आहे. मग लागा कामाला. हे घेऊन जा. सावित्री, या घरात शिक्षा पूर्ण झालीच पाहिजे, मग ती कुणालाही झालेली असू दे, अगदी मला सुद्धा. कळलं? हो. आदित्य सर, अहो तुम्ही इथं बसलात वय, आणि बाकी कोणी बी दिसेना झालं. कुठं गेलेत समदे? अगं प्रीतम आणि गणी मगाशी फिरायला गेले होते ना, आणि दिशा असेल इथेच कुठेतरी फोनवर. पण तू का शोधतेस त्यांना? का म्हणजे भूका लागल्या असतील ना त्यांना, जेवलं नाही कुणी बी. तुम्हाला बी भूक लागली असेल ना, ताट वाढू पडतेशी. नाही, माझी एक व्हिडिओ कॉन्फरन्स आहे, मी इथे म्हणून त्यासाठी बसलोय. रेंज आहे आणि माझं झालं जेवण मगाशी. कवा? मी नाही बघितलं. नाही, तू गावाकडच्या बायकांशी बोलत होतीस तेव्हाच झालं माझं. तू एक काम कर, तू पण जेवून घे, आपल्याला लगेच निघायला हवं. तू आता वाट बघत बसू नको कोणाची. ठीक आहे. बहुतेक आदित्य सर जेवलेच नाहीत. मला वाटतं त्यांना ते फोटो मधले डोळे कुणाचे आहेत हे समजल्याशिवाय ते जेवणारच नाहीत. पारू, हा जा ना, जेवून घे, आपल्याला निघायचंय. ठीक आहे, हा जाते. प्रीतम सर, तुम्हाला काय झपटलं का काय? अरे मला कशाला काय झपाटेल?
अहो गावात झपटतात. नाही रे बाबा गणी. अहो असं का करताय? हा वेडा झालाय का? संबंध मुलांसारखा का नाचतोय? अरे काही नाही झालं रे बाबा, तुला नाही कळणार गणी. प्रीत, हा, why are you ignoring me? मी आणि तुला इग्नोर करतोय. आई बोलते. आय कॅन सी एव्हरीथिंग. मला सगळं कळतंय, कळलं ना? लुक एट यू. आता सुद्धा तू माझ्याशी बोलणं टाळतोयस. अगं, पण असं काही नाहीये दिशा. मला जेन्युइनली नाही कळत तुझ्याशी काय बोलावं. माझी काय चूक आहे? आपलं लग्न होणार आहे ना तुझ्या लक्षात? आहे लक्षात. दुसरा ऑप्शन आहे का माझ्याकडे? दिशा, आपल्या हॉबीज वेगळ्या आहे, चॉईसेस वेगळ्या आहे. सो मला नाही कळत तुझ्याशी काय बोलावं. इट्स नॅचरल. सरळ सांग ना, तुझा IQ लो आहे. काय ना, माझ्या चॉईसेस स्टँडर्ड आहेत, तुझ्या लो क्लास. त्यामुळे तुला ऑकवर्ड फील होत असेल ना. माझ्याशी काय बोलायचं, चीप गोष्टींवर तर मी नाही चर्चा करणार. ओके, तसं समज. मला काही फरक पडत नाही. ओके, गुड. फरक पडला पण नाही पाहिजे. यु नो व्हॉट, तुझ्यापेक्षा ना आदित्य 10 टाइम्स बेटर आहे. ऍटलीस्ट तो माझं बोललेलं व्यवस्थित ऐकून तरी घेतो. त्याला तेवढे तरी मॅनर्स आहेत. नाहीतर तुला माहितीये, मला ना कधी कधी असं वाटतं की माझं त्याच्याशी जास्त छान जमतं. करेक्ट आहे. दादा आहे हुशार. ये मागे. प्रीतम, तू माझ्याशी ना एका जाग काय रे तू? प्लीज हेल्प कर मला. ए चुप. ए चुप. हेल्प कर. तुझी इम्पोर्टेड चप्पल. प्रीतम, हेल्प कर. मी पाणी घेऊन आलो. तुम्हाला ना बाहेर आल्यावर बघते. स्टुपिड. आदित्य सर, आपला इव्हेंट सक्सेसफुल झाला आणि सगळ्यांना आपले प्रोडक्ट्स खूप आवडले. ॲब्सोल्युटली. सर, मी सगळ्या इव्हेंट शूट करून घेतलाय, सो आपल्या पुढच्या प्रमोशनसाठी उपयोगी पडेल. वाव हरीश, गुड जॉब. थँक्यू सर. पण मला एक सांग, तू जेवलायस का? नाही, आता जेवेन. ग्रेट. मग तू जा आत्ता जेवून घे. पारू पण जेवायची थांबले. तुम्ही दोघं जेवून घ्या आणि मग लगेच निघूया आपण. ओके? पण तुम्ही जेवलात का? अरे नाही, मला भूक नाही आहे. का? हरीश, जोपर्यंत ते डोळे कुठल्या मॉडेलचे आहेत हे तुम्हाला सांगत नाहीस ना, तोपर्यंत मी जेवणार नाही. सर, डेटाबेस मधल्या सगळ्या मॉडेलचे डोळे मॅच करून बघितलेत. प्रयत्न चालू आहेत. मला कळलं ना, मी तुम्हाला लगेच कळवेन. तसंही मला भूक नाही आहे. जा, तू जेवून घे. ओके, या. झालं की सांगा, मग निघूया आपण. येस सर. अरू? हरीश सर, तुम्ही जेवलात का? नाही, जेवायलाच आलोय. मग या ना, बसा ना. मी आदित्य सरांना सुद्धा विचारलं, पण मला वाटतंय बहुतेक जेवले नाहीत ते. मला म्हणले की जाऊन आवर कर, म्हणून मी इथं आले आवरायला. हो. तू जेवलीस का? नाही अजून. मग आपण जेवूया? नाही नको, तुम्ही जेवून घ्या. हे समजा आवरलं ना की मी जेवेन. अगं, सगळ्यांचं सगळं आवरलंय, आपणच राहिलो जेवायचे. आपण दोघे एकत्र जेवूया का? एकत्र? हो.
ठीक आहे. तुम्ही बसा, मी ताटं वाढते. करा ना सुरुवात. हो. गावचं जेवण खूप छान असतं ना. अरे सर, हे घ्या, पाणी घ्या, पाणी घ्या, पाणी घ्या. सावकाश 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 सावकाश. अरे सर, वर बघा, वर बघा, वर बघा. ते बघा, पैसे पडतायत, पैसे पडतायत बघा. हसताय का? वर बघा ना, पैसे पडतायत. अगं, वरून पैसे कसे पडतील? अरे सर, आम्हाला लहानपणी जेव्हा असा ठसका लागायचा ना, तेव्हा बा सुद्धा असंच करायचा. म्हणजे कसं ठसक्याकडे दुर्लक्ष होतं. चांगलं लॉजिक आहे. हरी सर, काय झालं? तुम्ही असे अचानक गप्प का झालात? नाही, काही नाही. पारू, तू खूप नशीबवान आहेस. तुझ्याकडे तुझी फॅमिली आहे, स्पेशली वडील आहेत, लहान भाऊ आहे. माझ्याकडे माझं असं कोणीच नाही. लहानपणापासून अनाथ आश्रमात वाढलो. आई वडील, भाऊ बहीण, आपलं घर, आपली माणसं, हे काहीच माहित नाही. आजारी पडल्यावर तोंडातून सारखं आई आई बाहेर पडायचं, पण आईचा हात कधी डोक्यावरून फिरला नाही. परीक्षेत पास झालो, भाषणात बक्षिसं मिळाली, तेव्हा बाबांची शाबासकी हवी होती पाठीवर. कान धरून वठणीवर आणणार भाऊ पाहिजे होता, पण कोणीच नव्हतं. एकटाच वाढलो. पारू, आता जेव्हा तू मला ठसका लागला आणि तू पाठीवर थोपटलंस ना, क्षणभर बरं वाटलं. असं वाटलं माझं कोणीतरी माझी काळजी करतंय. हा, पण कसं आहे ना, एकटेपणामुळे आता भीती वाटते. अशी कोणी काळजी घेतली, माया लावली तर असं वाटतं मला लळा लागेल आणि ती व्यक्ती आपल्याला सोडून जाईल. आली माझ्यावर. काजू बदाम खायच्या वेळी मी शेंगदाणे खाते. मगाशी नीट खाऊ पण नाही दिलं मला काही. ही का फोन करते मला? ही ना स्वतः तिकडे पिकनिकला गेली आहे आणि सगळं लक्ष आहे बंगल्यावर. काय आहे? बोल गो. अगं ए स्लो मोशन, तुला लवकर नाही का फोन उचलतायत? ए बावळट, तू ना तिकडे जाऊन हत्तीवरून शेळ्या नको हा राखू. मी कामात आहे इकडे. बोल. ए मॅड, हत्तीवर नाही ते उंटावर बसून असत.
एनिवे सासू मॉमनी बॉम्ब फोडला का तिकडे? सॉलिड चिडल्या असतील ना त्या? अगं फुटला ना, पण माझ्यावर. तुझ्यावर म्हणजे? तुझा काय संबंध यार? अगं तेच तर म्हणतेय मी, माझा कधी कुठे काही संबंध असतो का? नाही ना. पण अशी पुढे गेलेली गाडी पण अशी वळून मला येऊन धडकते. ए बाई ऐक ना तू ना प्लीज प्लीज पॉइंट टू पॉइंट बोलत जा. मला हे असलं सगळं नाही कळत. मला सांग आता सासू मॉम कुठे आहेत? ते म्हणजे मी त्यांना जे फोटोज पाठवले ते त्यांनी अजून बघितलंच नाही आहेत का यार? नाही बघितलंय असं वाटतंय, कारण पॉइंट टू पॉइंट खुश दिसतायत त्या मला. अगं त्या उलट झालंय, दादासाहेब आणि वहिनी कुठेतरी फिरायला चाललेत. ही बावळट आहे का? व्हॉट इज रॉंग विथ दिस फॅमिली यार? शिट, कुठे राहिला यार हा प्रीतम? आणि आणायला सांगतो म्हणून गेला. फसवलं वाटतं मला. चीप. आदित्य सर, झाली समधी तयारी. ग्रेट. पारू थँक्स. थँक्यू. हर्षबाई, आणि मी काय केलंय? काय केलंस काय नाही केलं ते विचार. वाटेत राहायला जागा केलीस, स्वयंपाक केला, जेवणाची व्यवस्था बघितली. इथे आल्यावरही कंपनीची ब्रँड अँबॅसेडर म्हणून तू जे जे करायला हवं ते सगळं केलंस पारू. आदित्य सर, उगाच असं बोलून ना तुम्ही लाजवू नका मला. हो, हे काम आहे माझं आणि हे समज करायलाच आले आहे ना मी इथं. पण त्यात थँक्यू कशा पाहिजे म्हणायचं? कशाला म्हणजे पारू, गाव माती या सगळ्या गोष्टीशी आमचं कनेक्शन तुटल्यासारखं झालंय. पण तू अजूनही कनेक्टेड आहे मातीशी आणि याचाच उपयोग झाला आपल्याला. बघ ना, तू नसतीस तर गाववाल्यांनी आम्हाला ऍक्सेप्ट तरी केलं असतं का? आपल्याला आपल्या प्रोडक्टचं मार्केटिंग तरी करता आलं असतं का? असं काय बी नाही सर. आदित्य सर, आपण एखादी गोष्ट चांगल्या मनानं चांगल्या भावनेनं केली ना की माणसं आपल्याला स्वीकारतातच. मला एक सांगा, तुम्ही समाधानी आहे ना? खूप. मग झालं तर तुम्ही खुश तर माझ्या देवी आई खुश, आणि माझ्या देवी आई खुश तर मी खुश. तुझ्या त्याच देवी आईने अजून एक जबाबदारी सोपवली आहे माझ्यावर. कुठली जबाबदारी? तुझ्या आणि हरीशच्या लग्नाची आपलं बोलणं झालं होतं ना. आदित्य सर, मी सांगितलं ना तुम्हाला, मला नकोय तो विषय. आणि हे बघा, मी फक्त माझ्या बासाठी अजय बरोबर लगीन करायला तयार झाले होते. आणि नंतर हे समज झालं, मला ना लग्नाचा विषय जरी काढला तरी त्रास होतो मला. बरोबर. ओके, आय एम सॉरी. जबरदस्ती नाहीये तुझ्यावर. नाही काढणार हा विषय. तू वेळ घे. आपण दुसऱ्या विषयावर बोलू शकतो ना? कुठल्या दुसऱ्या? एक प्रश्न विचारला तर वाईट नाही ना वाटणार तुला? आदित्य सर, हे असं बोललात ना तर अजून त्रास होईल मला, अजून वाईट वाटेल. विचारा बिंदास. तुला मुलगा कसा हवाय? चलो दिलदार चलो, चांद के पार चलो. ह्याच्यावरून चांदके पार जाणार होता पण. हम है तैयार चलो असं म्हणशील असं वाटलं होतं ग. असं म्हणतेस तू? त्यापेक्षा कारने जाऊ. नाही, कार नाही, आपण पूर्वी जायचो ना स्कूटरवरनं. काय हरकत आहे? ऐक माझं, गाडीनेच जाऊ. हिल्या, फक्त आजचा दिवस मला रिवाइंड करायचं. सो दो कार प्लीज, स्कूटरवरनं जाऊया प्लीज. बर. सिक्युरिटी. आता हे कशाला? श्रीकांत, तुला परिस्थिती माहितीये, असू दे. हिल्या, मला सगळं काही माहितीये, पण आपण दोघं आज नवरा बायको म्हणून फिरायला चाललोय. थोडी तरी प्रायव्हसी असू दे ना. नको सिक्युरिटी. असू देत त्यांना. हे बघ, हवं तर आपण त्यांना लांब थांबायला सांगू.
अरे हा श्रीकांत किर्लोस्कर बरोबर असताना तुझी छेड काढायची कोणाची हिंमत तरी होईल का? कोणी नजर उचलून तरी बघेल का तुझ्याकडे? बर तुम्ही नका येऊ सोबत. चालायचं? चल. बसा. चला. बसलीस? निघूया. हे अहिल्यादेवी किर्लोस्कर, हा सूर्यकांत कदम येतोय तुझा टाइम खराब करायला.